हॅलो. हातात द्या. शौर्य प्रतिष्ठानचे छत्रपती संभाजी महाराज शौर्य प्रतिष्ठानचे जे काय संस्थापक अध्यक्ष आहेत बाळराजे आवारी पाटील, तर खरोखरच आज आपण त्यांच्याशी या ठिकाणी बोलणार आहोत आणि खरोखरच त्यांचं जे कार्य आहे त्या कार्याशी संबंधित आपण त्यांच्याशी काही थोडंसं बोलणार आहोत. आपण या ठिकाणी दादा आहेत. दादा, आपण ही संकल्पना कशी आणि कोणत्या भूमिकेतून घेतलेली आहे? सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. जाऊ आपण ही संकल्पना छत्रपती शिवरायांच्या विचारातून घेतलेली आहे. छत्रपती शिवरायांचे विचार हे प्रत्येक सर्वसामान्याच्या घरापर्यंत सर्वसामान्य लहान मुलांना आणि खरंच तुमच्या आशू गावाचे मी आभार मानतो की एवढं सुंदर तुम्ही या शिवरायांच्या विचाराचं स्वागत केलं. मी जेवढं तुमचं बघून मी भावून गेलं की एवढं किती तुमचे विचार आणि आज आमची रॅली खरंच सार्थक ठरली आहे तुमच्या गावाच्या माध्यमातून एवढंच सांगेल. बरोबर दादा, या ठिकाणी खरोखरच खूप छान कार्य आहे. पण दादा, आता आज आपण इथून या मार्गे निघालात, आपली सुरुवात कशी आणि शेवट कुठे होणार? आपली सुरुवात जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील महाकाळा या माझ्या गावापासून सुरुवात झाली होती. त्यानंतर आपण छत्रपती संभाजीनगरवरून जालना, जालन्यावरून परभणी, परभणीवरून हिंगोली, हिंगोलीवरून नांदेड, नांदेडवरून लातूर, लातूरवरून धाराशिव, धाराशिववरून बीडमध्ये माजलगाव तालुक्यात आपण याचा शेवट करणार आहे. आणि रॅलीचा शेवट झाल्यानंतर 18 फेब्रुवारीला सकाळी 9च्या दरम्यान पूर्ण मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यात 121 स्मारकाची स्थापना आणि अनावरण होणार आहे. बरं, एकच प्रश्न आहे माझा, आपल्या मराठवाड्यातील तरुणांनी काय संदेश द्यावा या तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करा. मी मराठवाड्यातल्या तरुणांना आवाहन करेन की छत्रपती शिवरायांच्या विचाराचा आपण संदेश घेतला पाहिजे. शिवरायांनी कुठल्या जातीभेद केला नव्हता, शिवरायांनी कुठल्या कुणावर अन्याय होताना सहन केला नव्हता. तेच मराठवाड्यातील तरुणांनी कुणावरही अन्याय होताना सहन नाही केला पाहिजे आणि जातीवादाला कुठे थारा दिला नाही पाहिजे. सर्वांना एकत्र घेऊन शिवरायांचं स्वराज्य कसं आपल्याला या महाराष्ट्राला दाखवता येईल ही मराठवाड्याच्या भूमिकेमध्ये केलं पाहिजे. ताई, आज आपण या यात्रेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल खरोखरच तुमच्या मनापासून आम्ही चॅनलचं आभार मानतो. ताई, पण या यात्रेमध्ये आपला अनुभव कसा राहील? एक असा मोठा संदेश आज महाराष्ट्रामध्ये दिलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज सारखे जसे महाराजांनी आपल्या जातीला घेऊन चालले होते तसेच आमचे भाऊ जे आहे ते साहेबांच्या पुतळा जे आहे ते परलीमध्ये उभा केला आहे त्यांनी. आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे जे आहे घरोघरी देण्याचा ज्या त्यांचा संकल्प आहे, आज सर्व धर्म समभाव याच्यामध्ये आपल्याला दिसतो आहे. आणि आज बाळराजे आवारे भाऊचा हेच मेसेज जे आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही पसरवणार आहे की सर्व धर्म समभाव आपल्याला करायचा आहे. कोणती जातीभेद न करता जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पकड जातीला घेऊन चालले होते आणि सगळ्यांना न्याय दिला होता, तसंच आज आमचा जे संकल्प आहे ते आम्ही पूर्ण करणार. धन्यवाद ताई. सर, आता एक लास्ट प्रश्न आहे आपला. आज आपण ही संकल्पना आपल्या कार्यानुसार पार पाडणार आहात. या प्रशासनानं काय तुम्हाला अडथळा आणला का? त्याच्या अगोदर 400 बसवले, त्याच्यावर 170 गुन्हे दाखल केलेत. आता हे 100 बसतील त्याचे 100 करतील, त्याचा मला काही फरक पडत नाही. मी शिवरायांचं स्मारकाचं काम जे करतोय, माझ्या बापाचा छत्रपती शिवरायांच्या नावावर असणारा हा महाराष्ट्र आहे. त्यामुळे कुठल्याही पोलीस प्रशासनाला, सरकारला, कोणाला आम्ही घाबरणार नाहीत. आम्ही आमचं कार्य करत राहणार आहोत. खरोखरच आवारे पाटलांची भूमिका छान आहे. मोठ्या संकल्पनेनं घेऊन चाललेले आवारे पाटील, खरोखरच त्यांचं कौतुक करावं. एक छानच आहे. इंडिया स्टार न्यूज 9 मराठीसाठी बाळकृष्ण औसा.